नमस्कार, SC न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजी आजोबा आणि विद्यार्थ्यांमधील गप्पा म्हणजे प्रेम, संस्कार आणि जुन्या नव्या पिढीचा अनोखा संगम. याच पार्श्वभूमीवर दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड येथील माध्यमिक विद्यालयात शिकणाऱ्या चिमुकल्यांनी नाशिक येथील वृद्धाश्रमामध्ये भेट देत ह्या आजी आजोबांची गप्पा करतानाच ह्या नात्याची वीण घट्ट केलेली आहे. या संदर्भातील सविस्तर वृत्त असे. नाशिकच्या गंगापूर भागामध्ये मुक्त विद्यापीठ रस्त्याला जयशंकर विजयांगण सिनियर सिटीजन क्लबतर्फे शिवसुमन आनंदाश्रम स्थापन करण्यात आला. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी कायमस्वरूपी राहण्याची सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या आजी आजोबांशी आज संवाद साधत पिंपरखेडच्या माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एक अनोखे नाते घट्ट केलेले आहे. निमित्त होते शासनाने घेतलेल्या आजी आजोबा दिनाचे महत्त्व. सप्टेंबर महिन्यामध्ये ह्या दिवसाला मोठे महत्त्व असले तरी एक वेगळा दिवस आपल्याही आयुष्यात असावा या उद्देशाने पिंपरखेड येथील माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी येथील आजी आजोबांशी गप्पा केल्या. ह्याच व्यवस्थेचा भाग बनत येथील आजी आजोबांशी गप्पा करतानाच ही व्यवस्था पुढे कशी चालवली जाते किंवा रोजचा दिनक्रम कसा असतो ह्या विषयावर विद्यार्थ्यांनी आवर्जून कुतूहल म्हणून माहिती जाणून घेतली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजयकुमार इंगळे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करतानाच येणाऱ्या काळामध्ये आजी आजोबांसाठी विद्यार्थ्यांची भूमिका किती मोलाची आहे या संदर्भात मार्गदर्शन केले. संस्थेच्या वैद्यकीय संचालक डॉक्टर उज्ज्वला निकम यांनी समुपदेशक म्हणून नेमकी भूमिका काय असते किंवा आजी आजोबांचा वाढत्या वयाचा विचार करून त्यांच्याशी असलेला संवाद कसा असावा या संदर्भात ह्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तरं दिली. माध्यमिक शिक्षक दत्तात्रय वाणी, संगीता वाणी तसेच प्रशांत सोनवणे यांच्यासह 5वीपासून ते 10वीत शिकणाऱ्या ह्या विद्यार्थ्यांनी आजी आजोबांना भेटी देत यांच्याशी गप्पा करतानाच दिंडोरी तालुक्याचे पिंपरखेड येथील माध्यमिक विद्यालयातर्फे वर्षभर वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. संस्थेचे अध्यक्ष आणि येथील संचालक मंडळ याशिवाय शिक्षकांतर्फे या विद्यार्थ्यांना ह्या नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये नियमितपणे सहभागी करून घेतले जाते. याच उपक्रमाच्या अनुषंगाने आज शिवसुमन आनंदाश्रमाला भेट देत विद्यार्थ्यांनी आजी आजोबांशी गप्पा केल्या. यावेळी येथील व्यवस्थेचा भाग बनतानाच विद्यार्थी येथील आवारामध्ये हरकून गेलेले होते. विद्यालयाचे शिक्षक दत्तात्रय वाणी, उपक्रमशील शिक्षिका संगीता वाणी, प्रशांत सोनवणे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. SC न्यूजसाठी प्रतिनिधी नाशिक. धन्यवाद. ठीक आहे, त्यांनी एक आदर्श दाखवला. असं सुद्धा करता येतंय. बरोबर आहे. फार आता आम्ही बघतोय फार सर म्हाताऱ्या लोकांचे इतके हाल आहेत आणि तुम्ही त्यांना ज्या पद्धतीने सहारा देताय ग्रेट आहात. मी ज्या दोघं तिघांना भेटलो, मी पाहिलं तुम्ही त्यांच्या मागे फार अंत्यसंस्कारापर्यंत पोहोचताय. आजकाल लोक म्हणतात वंशाचा दिवा पाहिजे, वंशाचा दिवा. कशाला दिवा? आमच्या पंत्या कमी नाहीये, पण त्यांच्या मागे तुम्ही खंबीरपणे उभं राहून जे केलं त्याबद्दल तुमचं फार मनापासून कौतुक आणि मी सरांना फार फार धन्यवाद देतो की ही संधी आम्हाला उपलब्ध करून दिली आणि मुलांना सुद्धा ही संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे. आणि इंगळे सरांची ओळख झाली त्याच्याबद्दलही फार आनंद वाटला. नक्कीच आमच्या लायक काही काम असेल तर आम्हाला नक्की सांगा. आमचे विद्यार्थी पण भविष्यात जर कुठं काही करू शकले तर नक्कीच इथं मदतीला येतील आणि हे
ज्यांनी सर केलेले असतात पण जगामध्ये काही हे सरांचं आहे, वाणी सरांचं आहे. बोलले का सर? नाही बोलले. तिकडे बाजूला नाव ठेवलंय सरांचं, दत्तात्रय वाणी, इथले डायरेक्टर आहेत. सरांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. म्हणजे आपल्या अवतीभोवती एवढ्या चांगल्या संधी आपल्याला माहिती नसतात. फक्त आपल्याला एवढंच माहिती असतं